कोणत्याही जन्माला येणाऱ्या बाळाचा ब्रेन 80% ब्रेन हा युटरसमध्येच बनतोय. हं. ब्रेनच्या बाबतीत काय सांगितलं जातं, ब्रेन हा न्यूरॉन्सनी बनलेला आहे. जन्माला आल्यानंतर रिमेनिंग 20% ऑफ ब्रेनची ग्रोथ होते. 80% ग्रोथ ही गर्भातच होते आणि हे बनलेले न्यूरॉन्स पुन्हा कधीच परत बनत नाहीत. 6 वर्षानंतर मात्र तुमच्या न्यूरॉनची ग्रोथ होत नाहीये. न्यूरॉन्स तेवढेच राहणार आहेत. जेव्हा गर्भात ब्रेन डेव्हलप होतोय, त्यावेळेला सुद्धा त्या ब्रेन रिलेटेडच्या ॲक्टिव्हिटीज करणं गरजेचं आहे. जसं ब्रेन जिम असतील, क्रिएटिव्ह टास्क असतील, लॉजिकल टास्क असतील. इस्रायलमधला मी जेव्हा अभ्यास केला त्यावेळेला लक्षात आलं, की इस्रायलमध्ये पती आपल्या पत्नीकडून मॅथ्स सॉल्व्ह करून घेतो किंवा मॅथ्सच्या ट्युशन्स लावले जातात. सो मॅथ्स लॉजिकल ब्रेनच्या डेव्हलपमेंटसाठी मदत करणार आहे. आपण सुद्धा आज आपला ब्रेन जेवढा ॲक्टिव्ह ठेवू, तेवढा तो ॲक्टिव्ह राहणार आहे. कमी जेवढा आपण वापरू, तेवढा आपण अधिक आळशी आणि अधिक आपण डिटोरिएट होत जाणार आहे. सो डे बाय डे जसं आपण एजिंग व्हायला लागतो, लोकांच्यातला उत्साह कमी झालेला बघायला मिळतो, स्मरणशक्ती कमी झालेली बघायला मिळते. त्याचं कारण की न्यूरॉनचा लॉस आहे. त्यासाठी ब्रेन एंगेज असला पाहिजे सातत्यानं. ओके. प्रेग्नन्सीमध्ये हा एंगेज केला, तर त्याचा बाळाला खूप चांगला बेनिफिट बघायला